चंद्रपूर शहरातील मित्रनगर चौकात गुरुवारी रात्री झालेल्या खून प्रकरणाचा रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावत आरोपीला अटक केली। 19 वर्षीय अजय उर्फ ॲपल शंकर पोहनकर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। या प्रकरणात संतोष अरुण भेंडे यांचा मृत्यू झाला आहे। प्राथमिक चौकशीत मृत व्यक्ती आपल्या घरातील महिलांना वारंवार त्रास देत असल्याच्या रागातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 जूनचा रात्री 11 वाजताच्या सुमारास मित्रनगर चौकात एका व्यक्तीला हाताबुक्क्यांनी मारहाण करून दगडाने ठेचल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली। घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना संतोष भेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्यानंतर रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे वेगाने फिरवली। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले व पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। अंधारामुळे आरोपी स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडचणी आल्या। रात्रभर बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच विविध निर्जन भागात शोध मोहीम राबविण्यात आली, मात्र सुरुवातीला कोणताही ठोस सुगावा लागला नाही। शुक्रवारी सकाळी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी वडगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून अजय पोहनकर याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत मृत संतोष भेंडे हे आपल्या घरातील महिलांना त्रास देत असल्यामुळे संतापाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचे अजय पोहनकर यांनी सांगितले। ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके व रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली। त्याचं नाव आहे अजय शंकर पोहनकर उर्फ ॲपल व 19 वर्ष, राहणार मित्रनगर चौक। या आरोपीला आमच्या गुन्हे शोध पथकाच्या टीमने तात्काळ ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला विचारपूस केली आणि जे काही तांत्रिक विश्लेषणात्मक जे आमच्या टीमने जो तपास केलेला होता त्यावरून असं निष्पन्न झालं की सदर आरोपी यांनी त्याच्या आईसोबत मृतकाच्या असलेल्या अनैतिक संबंधातून त्याला जीवाणीशी ठार मारल्याचं निष्पन्न झालेलं आहे। रामनगर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। अटकेची कारवाई सुरू आहे। रामनगर पोलीस पुढील तपास करत आहे।